एक मिनिट आपण आपला कॅमेरा इथे येईल आपण सन्मान करतोय आदरणीय रोहित यांचा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बॉल पुरवले गेले. तर फक्त एक मिनिट आपण इथे कॅमेरा पुरवतोय त्यानंतर लगेचच आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. पहिलं सचिन त्याला सामोरं पाहून आपल्या संघासाठी कितपत धावा जमत आहेत. रोहन दादांचा सन्मान मायची शाल त्यांना इथे दिली जात आहेत. उत्कृष्ट रीतीने टाकलेला चेंडू बॅट्समन काही समजू शकलेला आहे आणि चेंडू निर्धाव. मायची शाल पुष्पगुच्छ आणि विठ्ठल रखुमाईची एक सुंदर अशी भेट देताना ही मूर्ती इथे देऊन आपण त्यांचा सन्मान पाहू शकता. थँक्यू सो मच. आपलं सहकार्य हे आमच्यासाठी नेहमीच असंच राहील. आपलं मोलाचं योगदान आमच्यासाठी नेहमीच प्राधान्य राहील. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. वैभव बाहुबली म्हणून या खेळाडूची आपण खास करून निवड केल्यात. बाहुबली खेळाडू तो आहे कारण की मागच्याच मॅच मध्ये वैभवने बनवल्या होत्या 38 धावा. आता ह्या 4 घेऊन अगदी तो 42 धावा त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये बनवल्यात. राईट ओव्हर द विकेटने वैभव साठी स्लॉट मध्ये बॉल येईल. तो बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वैभवच्या वैभवच्या बॅट मधून आलेला हा बाहुबली षटकार आपल्याला पाहायला भेटला. 6 धाब्याने संघाची धावसंख्या 10 धाबा. मी म्हटल्याप्रमाणे वैभवचा मी ज्यावेळी इंटरव्ह्यू घेतला त्या इंटरव्ह्यू मध्ये वैभवने म्हटलं की मैदानावरती मी सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवरती जास्तीत जास्त प्रॅक्टिस करतोय आणि त्याचा फायदा कदापि त्याला होतोय. बॉल आताचा बॉल स्लॉट मध्ये पुन्हा एकदा हवाई सफर. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वैभवच्या बॅट मधून देताना दन बल्लेबाज 6 धाबा. वैभव आणि वैभव एकच नावाची आज चर्चा आहे या मैदानावरती कारण की त्याने पहिल्या मॅच मध्ये बनवल्या 38. या मॅच मध्ये आतापर्यंत बनवल्या 14 म्हणजे 16 म्हणजे जवळजवळ त्याचं अर्धशतक 50 धाब्यांच्या पुढे गेला या स्पर्धेमध्ये. वैभवची आपण बॅटिंग पाहतात एन्जॉय करतात. पुढील बॉल ओव्हर द विकेटने आताचा बॉल मिस करतोय. फुलर लेनचा ठेवण्याचा प्रयत्न तिथे गोलंदाजाने केला. शेवटच्या बॉलवरती ते चांगला बॉल हाताळला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या मध्ये संपुष्टात आलाय. पहिलं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकानंतर धावा धावपलकावरती बनवल्या गेल्या त्या मात्र 16 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया डीजे दीपक सेक्सू मधुर संगीत आणि येऊया आमच्या व्यासपीठाच्या समोरच्या दिशेने बाईक घेऊन जातात. त्यांना एक विनंती असेल आपण मागच्या दिशेने बाईक घेण्यासाठी तुम्हाला आम्ही जागा ठेवली आहे. आमच्या पॅबेलिनच्या मागून तुम्ही गाड्या घेऊन जा. इथून जर कोणी गाड्या घेऊन आला तर त्यांच्यावरती त्वरित कारवाई केली जाईल याच्या पण लक्षात माहिती असू द्यात कारण की मॅच सुरू आहे. एखाद्या खेळाडूला तिथे त्रास झाला नाही पाहिजे. आताचा बॉल आपण पाहिलं फिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून चाललाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धावेत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या 17. हॅलो हा येस येस बोला.
आताचा बॉल पुन्हा एकदा चांगली लाईन तिथे मेंटेन केली गेलेत. एक धाव इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला भेटत. एक धावेत एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 18 धावा. वैभव विरुद्ध तुम्ही गोलंदाजी ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये कराल ना त्यावेळी तुमचा माइंडसेट हा मैदानाच्या आतमध्ये असायला हवा, कारण की एक मोठे बॅटर आहे आणि या वैभवने या मैदानावरती स्वतःला अगदी सिद्ध करून दाखवल्यात. त्यामुळे वैभवचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये पाहण्यासारखा असेल. राईट अप ओव्हर द विकेट. स्लॉक केलाय बॉलला, स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षकांना टिपलाय अचूकरित्या झेल. बॅटर होतोय मैदानाच्या आतमध्ये फील्ड. विकेटचं पतन, फलंदाज बाद. अठरा चेंडू आतापर्यंत फेकून झाला मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल शिल्लक आहेत अजूनही 2. या षटकातील विचार केला तर अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. सेकंड फेरीतील पहिली मॅच. आताचा बॉल पंचांकडे अपील, स्ट्रॉंग अपील, चांगला बॉल मैदानाच्या भेटली. सक्षम आहे षटक संपले गेलेत. शेवटच्या आता 5 बॉल शिल्लक असतील. आदरणीय सन्माननीय मंगेश घेवडे साहेबांचं आगमन झालंय. दिलदार व्यक्तीपैकी एक आमचे महत्वाचे व्यक्ती आहेत आणि त्यांचा आम्हाला नेहमीच सहकार्य राहील. मानव चषक असू द्या, स्वराज चषक असू द्या, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मंगेश घेवडे साहेबांचं आगमन झालंय. तर त्यांना मी विनंती करतोय, साहेब आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. मंगेश घेवडे साहेबांना मी विनंती करतो आपण आमच्या व्यासपीठावरती या. पुढील बॉल. आताचा बॉल पंचांचे 2 हात हवेमध्ये, पंच दर्शवत आहेत. महेश पाटील सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय, तो मात्र व्हाईट बॉलचा, आणि व्हाईट बॉलने पण धावा पाहिल्या तर धावफलकावरती 20 धावा. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. महेश नावाचा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत, ज्याने पहिला बॉल फेकलाय व्हाईट. षटकातील पुन्हा एकदा हा पहिला चेंडू ओव्हर द विकेटने. आताचा बॉल पुन्हा एकदा लेग स्टंप मिस करतोय. स्विंग जास्त होतोय, बॉल पडल्यानंतर हलकासा कट होतोय आणि पंच सातत्याने इथे मात्र एक्सरसाइज करतायत आणि दर्शवतात आम्हाला हा बॉल आहे व्हाईट. व्हाईट बॉलने धावा जर आपण पाहिला तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 21 धावा. चेंडू आतापर्यंत फेकून झाला. या षटकातील एकही चेंडू फेकून झालेला नाही. मंगेश घेवडे साहेबांचं आगमन होत आहेत. मानव चषक आणि स्वराज चषकाचे आयोजक, आपलं सहर्ष स्वागत. जोडीने प्रवीण राजविले साहेबांचं आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. खूप छान व्यक्तिमत्वापैकी 2 व्यक्तिमत्व आपण सध्या पाहतात आपल्या व्यासपीठावरती दाखल झालेत. आणि ही स्पर्धा पण पाहतात केदारेश्वर क्रिकेट संघ तरी बंदरवाडी आयोजित केदारेश्वर चषक 2022 दमदार आणि शानदार आयोजन आपल्याला पाहायला भेटत आहेत. आताचा बॉल स्लॉट मध्ये आलाय, बॉलला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये, बॉल मात्र निघून गेलाय. पंचांचा सिग्नल, सीमा पार येतोय दर्जेदार अप्रतिम षटकार.
6 धावा येत आहेत. 6 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 27 धावा. अंतिम शेवटचे 3 बॉल. पुन्हा एकदा ब्रॉकर मधून चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र चालला मिड विकेट मध्ये खेळाडू पुढे येत आहेत. चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव. स्ट्राईक इथे वैभवने घेणं गरजेचं होतं. तिथे मात्र बॅटर स्ट्राईक चेंज करत नाहीत. फक्त एकच धाव येतात. आपल्यावरती विश्वास दाखवलाय. विश्वास मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा साध्य करतील का? धावा धावफलकावरती सध्या बनवल्या गेल्या त्या मात्र आपण पाहू शकतात. 28 धावा. चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये 3. अजूनही बॉल शिल्लक आहेत ते मात्र 2. 28 धावा. ओव्हर द विकेट. या बेलचा बॉलला फेकून दिलाय हवेमध्ये. बॉल झेलची संधी. आणखीन एक विकेट तिथे बाद होत आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 28 धावा. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये असेल. नवीन बॅटर हा स्ट्राईक एंड वरती आता मैदानात आपल्याला पाहायला भेटेल. थँक्यू. धावा धावफलकावरती बनवलं गेलं 28. बॉल फेकून झाल्यात आतापर्यंत 4. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. महेशच्या षटकातील शेवटचा बॉल. 28 धावा. धावा. आताचा बॉल चेंडूला मात्र पाठवून दिले. सरळ गॅप मध्ये चेंडू चाललाय. निघून तिथे क्षेत्ररक्षकाने केलंय सर्वाधिक मोठी चूक. ओहो, चूक आणि चूक फक्त मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटली. बॉल चाललाय बाउंड्री लाईन जवळ. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 32 धावा आणि विजयासाठी आता बनवायच्या आहेत 33 धावा. एक मोठं लक्ष आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल DCC सावरी टीमला. बनवायच्या आहेत त्यांना 15 बॉल मध्ये 33 धावा. आपण करूयात 2 संघादरम्यान टॉस. KCC महाप्रल आणि भट्टीवाडी संघाचे कॅप्टन मी आदरणीय मंगेश घेवडे साहेब आणि प्रवीण राजविळे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण करूयात टॉस. आणि KCC महाप्रल भट्टीवाडी आणि KCC महाप्रल संघाचे कॅप्टन आपण या टॉस केला जातोय. आदरणीय प्रवीण राजविळे साहेब आणि मंगेश घेवडे साहेब. मानव चषक आणि स्वराज चषक आपण याच मैदानावरती पाहिला होता. 2 मोठ्या स्पर्धा. त्याचे आयोजक आपण पाहतायत मंगेश घेवडे साहेब आणि प्रवीण राजविळे साहेब. आज राजू बांद्रे साहेब आपल्याला कमी उपस्थिती पाहायला भेटतात. काय कोरोना आमचे त्यांना बोलायला भीती वाटते तुझ्याबरोबर. काय बोलायचं आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती जॉईन व्हा. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. हेड म्हणून कॉल केलाय आणि सध्या हेड आलाय. यानी की टॉस जिंकलाय तो भट्टीवाडी टीमने. भट्टीवाडी संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलेला हा डिसिजन काय सर? प्रथम गोलंदाजी. पहिली मॅच जिंकल्यानंतर कॉन्फिडन्स आता थोडा वाढलेला आहे. तर समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? समोरचा संघ पण आमच्यापेक्षा बलाढ्य संघ आहे, त्याच्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही. स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं? एन्जॉय करत होते मैदानाच्या आतमध्ये? पहिल्यांदा लाईव्ह असल्यामुळे मला तर खूप खूप आनंद झाला. आणि केदारेश्वर क्रिकेट संघ तरीबंदर आयोजित केदारेश्वर चषक 2022 यांचे मी तर मनापासून धन्यवाद करतो. थँक्यू. जास्त बोलत नाही, ते करून दाखवतात. त्यामुळे भट्टेवाडी टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील.
दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? डिसिजन फिल्डिंगचाच असतं. आता मनाच्या विरुद्ध दिशेने कॉल लागलाय, बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना काय वाटतंय 3 ओव्हरमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल माराल? मैदानामध्ये गेल्याच्या नंतरच माहिती पडेल किती बाजी मारणार ते. म्हणजे अजून विश्वास नाही आहे. स्पर्धेचं आयोजन करताना कुठल्या अडचणी तुम्हाला सामोरं जावं लागलं? सर्वांची साथ कशा प्रकारे राहिली? सर्वांची साथ तर पहिल्यापासूनच आहे. आणि आता ही स्पर्धा खेळताना कसं वाटतंय? तर मैदानाविषयी आपण काय सांगाल थोडक्यात? मैदानी तर मी मागच सांगितलेलं आहे, मैदान तर अप्रतिम आहे आणि त्या खेळायला तर एकदम दर्जेदार वाटतच. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस केलात. मंगेश घेवडे साहेब, एक प्रश्न असेल आयोजनाविषयी आपण काय सांगाल? आयोजन तर इथलं इथलं आयोजन एकदम मस्त सुपर्ब असतंय आणि आम्हाला प्रत्येक वेळी असं वाटतं की आम्हाला इथेच मॅच ठेवावे लागतात आणि असंच पुढे कार्यक्रम आमचा इथेच होणार. थँक्यू सो मच. आपण सन्मानित करूयात आदरणीय मंगेश घेवडे साहेबांना. त्यांना आपण देऊयात मायेची शाल आणि मायेची शॉल इथे दिली जात असताना आपण पाहू शकतात. माप्रल आणि भट्टीवाडीमध्ये पहिला बॉल, पहिला चेंडू पिचिंग पाहिली तर अगदी खूप चांगला चेंडू तिथे आपल्याला पाहायला भेटला. निर्धाव चेंडूची समाप्ती मैदानाच्या मध्ये होत आहेत. लक्ष 33 धाब्यांचा आपण पाहतायत. यापूर्वी टॉस केला पण टॉस झाला दोन संघादरम्यान. केसीसी माप्रल आणि भट्टीवाडीमध्ये भट्टीवाडीने टॉस जिंकून निर्णय स्वीकारला की आम्ही सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करू. वेगवान भन्नाट वेग, अगदी दोन पायांच्या मधून चेंडू निघून जातो असं पंच तिथे दर्शवतायत आणि निर्धाव चेंडूची समाप्ती आपण मैदानात आहेत. लक्ष आहे 33 धाब्यांचं. 33 धाब्यांच्या लक्षाचा पाठलाग करताना तुमचे सर्वाधिक क्लास बॅटिंग ही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता दाखवावी लागेल. गोलंदाज रेडी, पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. आताचा बॉल फ्लिप करतात. बॉल चाललाय फाईन लेग मध्ये, क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. येतोय फाईन लेग पट्ट्या बाहेर हा दमदार चौकार. थँक्यू. मध्ये उमेश दाडसे साहेब आहेत, मंगेश घेवडे साहेब आहेत, प्रवीण राजविले साहेब आहेत. या मैदानावरती आपल्याला दोन सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेट पाहायला भेटतील आणि दोन सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेट आपण या मैदानावरती बनवणार आहोत येत्या कालावधीमध्ये. त्या दोन सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेट या मैदानावरती उभारल्या जातील. नेट प्रॅक्टिससाठी तुम्हाला एक नेट या मैदानावरती उभारण्यात येणार आहे. आताचा बॉल स्लॉट मध्ये आलाय, बॉलला पाठवलाय या बाउंड्री लाईन जवळ. क्षेत्ररक्षक आहेत तर डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला वेगाने तिथे पाठलाग करतात आणि या बॉलला कव्हर करेपर्यंत 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट देखील क्रिकेटमध्ये मित्रांनो खूप महत्वाचे ठरत आहेत आणि इथे आपण पाहिलं तर 2 धावा येत आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 6 धावा. 33 धाब्यांच्या लक्षाचा पाठलाग मैदानाच्या मध्ये केला जातोय. संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीची टीम उमेश दाडसे, रुपेश दाडसे, निलेश दाडसे, समीर शिगवन, प्रतीक पोस्टरे, पुंडलिक भुवड, स्वप्नील सावे, हरीश चिवडे, अनेक नावं आहेत. मी आपल्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये पोहोचवेन. एक धाव आपल्याला पाहायला भेटतात. एका धाब्याने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा ऍड होईल आणि जाऊन पोहोचेल त्या मात्र 7 धावा. चेंडू आतापर्यंत समाप्त होतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. पहिल्या षटकानंतर धावा धावफलकावरती आहेत त्या मात्र फक्त आणि फक्त 7 धावा आता बनवायच्या आहेत. 10 बॉल मध्ये तुम्हाला 26 धावा बिग हिट मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल.
अजूनही 10 आणि 10 बॉल मध्ये म्हणजे या 2 षटकांमध्ये तुम्हाला धाबा बनवायच्या आहेत त्या 26. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 26 धाबा. रेडी होत आहेत नरेंद्रचा हा पुढील बॉल हाताळण्यासाठी आपण पाहू शकताय. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 26 धाब्यांचं लक्ष. चालू असलेले मॅच आपण पाहतायत दोन संघादरम्यान तांबडीवाडी आणि डीसीसी सावरी. जो जिंकेल त्या मैदानावरती राहील आणि जो पराभूत होईल त्याला आपला घरचा रस्ता पुन्हा एकदा पकडावा लागेल. आणि महत्वाची मॅच आहे. थोड्याच वेळानंतर प्रेक्षणीय सामना आपल्याला आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला भेटेल. बेस्ट ऑफ महाप्रल आणि बेस्ट ऑफ मंडणगड या दोन संघादरम्यान प्रेक्षणीय सामना एक्झिबिशन मॅच. आताचा बॉल चेंडूला भिरकावला तिथे क्षेत्ररक्षक येतात. चेंडूवरती वेगाने दुसऱ्या धाब्याचा कॉल दिला गेलाय. 2 धाबा अचूक रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटली. अगदी धावा तुम्हाला घेणं आणि धाब्यांसाठी धावाधाव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. हेच सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. धावा फलकावरती बनवल्या गेल्यात 9. पाठलाग केला जातो मैदानाच्या आतमध्ये 33 धाब्यांचा. गोलंदाज रेडी. राईट ओव्हर द विकेट. आताचा बॉल चांगला बॉल टाकलाय तिथे बॅट्समॅन बीट झाल्यात. अशा स्टेजला मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. मोठे फटके तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. महेश यांसारखा एक महत्वाचा खेळाडू तुमच्याकडे आहेत आणि महेशला स्ट्राईक देणं आता सध्याच्या सिच्युएशनला गरजेचं आहे. 2 बॉलचा खेळ संपला गेला. धावा फलकावरती 9. षटकातील पुढील चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर सोडून दिलाय. खूप चांगला छान चेंडू तिथे आपल्याला पाहायला भेटला. पडल्यानंतर बॉल हलकासा कट होतोय मध्ये इन होताना आपल्याला पाहायला भेटला. निर्धाव चेंडूची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये फेकून होत आहेत. धावा फलकावरती लगावल्या गेल्या 3 बॉल नंतर 9 धावा. 33 धाब्यांचा लक्षाचा पाठलाग होतोय राईट ओव्हर द विकेटने. यावेळचा बॉल भिरकावला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. जज करतात तिथे सोडलाय झेल. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. काय स्ट्राईक महेशच ठेवायला गरजेचं होतं का? इथे 2 धाबा त्याने घेतल्या. धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या मात्र 4 बॉलच्या समाप्तीनंतर 11 धाबा. युवा क्रिकेट कमिटीचे आपण पाहतात धडाडीचे कार्यकर्ते आदरणीय श्याम शिगवान साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं करतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आताचा बॉल आपण पाहिला. चेंडूला मात्र भिरकावलाय. प्रॉपरली कनेक्शन तिथे आपल्याला पाहायला भेटतात. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतात. बॉलला फील्ड करतायत. तिथे 1 धाव आपल्याला पाहायला भेटतात. धावा फलकावरती जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 संपले गेलेत आणि 12 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहेत. 33 धाब्यांचा धावा बनवल्या गेल्यात. 12 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 21 धावा. ही सिच्युएशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. च्यात 21 धावा. यानंतर आणखीन एक महत्वाची रंगतदार लढत केसीसी महाप्रल आणि भट्टीवाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. पहिला बॉल इथे मिस करतोय बॅट्समॅन. मी म्हटल्याप्रमाणे महेश सारखा तुमच्याकडे सर्वाधिक हुकुमी एक्का आहे. त्याला जेवढं वेळ तुम्ही नॉन स्ट्रायकर वरती ठेवाल ना तेवढी मॅच तुमच्या हातामधून जाणार आहेत. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये तेच दिसत आहे. संदेश पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पंचांकडे दाद मागतायत. पंच याच्यावरती काही करू शकत नाहीत. चुकीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. मोठ्या पटक्यांची अपेक्षा होती तिथे मोठ्या पटक्यामध्ये बॅटरने दाखवले सर्वाधिक मोठी चूक. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 21 धावा. शॉर्ट बॉल आहे. पुल केलाय. पुल पॉवरफुल ठरेल का? तिथे बॉलला क्षेत्ररक्षकाने पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल. षटकार. आहेत आणि 2 बॉल मध्ये 15. 2 चेंडू आणि 15 धाब्याची गरज.
आता इथे गोलंदाजाने चूक केली तरी मॅच जिंकू शकतायत. फुल टच बॉल आहे, फुलर लेनचा बॉलला पाठवलाय गॅप मध्ये, चौकार येतोय अगदी शेवटच्या मोमेंटला. आता एक बॉल आणि एक बॉल मध्ये 11 धावा. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये क्रिकेटच्या समालोचन करताना एक चेंडू मध्ये 9 धावा होताना पाहिल्यात, एक चेंडू मध्ये 11 धावा होताना पाहिल्यात, एक चेंडू मध्ये 8 धावा भरपूर वेळा होताना पाहिल्यात. आता एक बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज. एक चेंडू मध्ये 11 धावा कशा झाला होता हे देखील मी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय. गोलंदाजाने आता व्हाईट बॉल वरती आला 4, एकूण आल्या 5 आणि शेवटच्या बॉल वरती आलेला षटकार. त्यामुळे 11 धावा क्रिकेटमध्ये होताना आपण पाहिल्यात. शेवटचा बॉल आहे. आताचा बॉल फक्त फ्लिप करतात आणि या मॅचला जिंकलं गेलंय. टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटलं. खूप सुंदर कामगिरी राहिली ती तांबडीवाडी या संघाची आणि DCC सावरी या स्पर्धेच्या बाहेर जात असताना